हरि ओम. रामकृष्ण हरी. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवत गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज यांच्या कृपेने आपण निरूपणास प्रारंभ करूया. प्रार्थना. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्. आपण थोडं भजन करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीताप्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळेच गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला भावार्थ मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचे विवेचन करण्याचा आनंद आपण सर्वजण प्राप्त करून या ज्ञानसागराचा अमृतरस आता घेऊया. श्रीमद भगवत गीता अध्याय पहिला. आज आपण 10, 11, 12 आणि 13 असे एकूण 4 श्लोक बघणार आहोत. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. पुन्हा एकदा 10वा श्लोक. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं.
दुर्योधनाने पांडव सेनेपेक्षा स्वतःची कौरव सेना अजेय असल्याचं या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा की भीष्म पितामहांनी रक्षण केलेले आमचे हे कौरवांचे सैन्य सर्व दृष्टीने अजिंक्य आहेत, तर भीमाने रक्षण केलेले यांचे सैन्य जिंकायला खूप सोपे आहे, पांडवांचे सैन्य जिंकायला खूप सोपे आहे असं दुर्योधन सांगत आहे. आपण सुरुवातीला पांडवांच्या सैन्यामध्ये भीम, अर्जुन, सात्यकी, विराट, द्रुपद, अभिमन्यू इत्यादी शूरवीरांचे थोडक्यात चरित्र बघितले. त्यानंतर कौरव सैन्यातील द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण आणि सोमदत्ताचा मुलगा सोमदत्ती किंवा भूरिश्रवा इत्यादींची पण आपण माहिती. आता दुर्योधन जे बोलतो आहे त्याचा आपण थोडस अभ्यास करणार आहोत. आता सुरुवातीला आपल्या सैन्याबद्दल आवश्यकतेपेक्षा अभिमान नव्हे तर दुराभिमान दुर्योधनाला होता, हे वरील श्लोकामधून आपल्या लक्षात येत आहे. जेव्हा माणसाच्या मनामध्ये अहंकार असतो तेव्हा तो कसा वागतो हे बघण्याचं आपण प्रयत्न करणार आहोत. तेव्हा परिस्थितीचे नीट आकलन होण्यास माणूस असमर्थ होतो, त्याला वृथा अभिमान झाल्यानंतर. माणूस जर नीतिनियमाने वागत नसेल तर त्याची मती भ्रष्ट होते. श्रेयस आणि प्रेयस याचा सारासार विचार करण्याची क्षमता त्याची नष्ट होते. माणसाच्या जीवनामध्ये आत्मबोध व शत्रुबोध हा विवेकानेच करावा. आता विवेकाचा अर्थ काय? वि म्हणजे विचार, वे म्हणजे वेळेतच आणि क म्हणजे कर्म किंवा करावे. ह्या विवेकाने जर आपण आयुष्यामध्ये वागलो तर आपल्याला कधीही अडचण येण्याची शक्यता अत्यंत कमी असते. अंतःकरण शुद्ध सात्विक असले की सत्याचा विजय होतो, कारण तो ज्याचा अंतःकरण शुद्ध आहे तो नेहमी सत्यानेच वागतो. खोट्याला काही प्रमाणामध्ये यश मिळते असं वाटतं आपल्याला, पण ते क्षणिकच असते. खऱ्याला विजय मात्र निश्चित असतो, पण त्याला खूप त्रास सहन करावा लागतो. ते धैर्य फक्त धर्माने वागणाऱ्यांच्याकडेच असते, कारण त्यांना माहित असते प्रसिद्ध वचन सत्यम शिवम सुंदरम. सत्य काय आहे तर हे शिवाचं स्वरूप आहे, परमेश्वराचं स्वरूप आहे आणि शिवाचे स्वरूप हे सुंदरच आहे, त्याला कधीही अपयश येत नाही. राजा दुर्योधन जेव्हा गुरु द्रोणाचार्यांना आपल्या सैन्याची माहिती देत होता तेव्हा त्याने म्हणजे दुर्योधनाने गर्वाने उन्नत होऊन स्वतःच्या सैन्याबद्दल अमर्याद असा शब्द वापरला. वस्तुतः दुर्योधनाचे सैन्य हे, आता नीट आपण समजून घेऊया, दुर्योधनाचे सैन्य हे 11 अक्षौहिणी होते व पांडवांचे सैन्य हे 7 अक्षौहिणी होते. एक अक्षौहिणी सैन्यामध्ये हत्ती 21,870 असतात, रथ 21,870 असतात, घोड्यांची संख्या 65,610 असते आणि सैन्यांची संख्या, पायी सैन्यांची संख्या ती 1,09,350 असते. ही संख्या महाभारतातील आदी पर्व 2:15-23 चे अनुसार आहे. म्हणजे याचं प्रमाण जर आपण बघितलं तर 1 रथ, 1 हत्तीस्वार, 3 घोडेस्वार आणि 5 पायदळ सैन्य असे झाले. आता एक अक्षौहिणी, कौरवांकडे एकूण 11 अक्षौहिणी सैन्य होतं. म्हणजे किती?
2,40,570 हत्ती, 2,40,570 रथ, 7,21,710 घोडे आणि 12,02,850 सैन्य. व पांडवांकडे किती होतं तर 7 अक्षौहिणी सैन्य होतं. म्हणजे किती तर 1,53,090 हत्ती, 1,53,090 रथ आणि 4,59,270 घोडे, 7,65,450 सैन्य. आता ही आकडेवारी आपल्याला सांगण्याचा उद्देश असा आहे की त्या मानाने दोघांकडे समसमान सैन्य होते. तरी सुद्धा माझं सैन्य जास्त आहे, 3 अक्षौहिणी जास्त होतं हे मान्य आहे, 4 अक्षौहिणी, परंतु मीच हुशार, मीच समर्थ, अशा पद्धतीचा वृथा अभिमान दुर्योधनाला झालेला होता. वरील एकूण 18 अक्षौहिणी सैन्य म्हणजे लाखो हत्ती, लाखो रथ, लाखो घोडे आणि लाखो सैन्य, हे केवळ हे जे युद्ध आहे हे केवळ ह्या दुर्योधनाच्या हट्टापायी झालेलं आहे, हे आपल्याला विसरता कामा नये. युद्धात लढणाऱ्यांची संख्या आपल्या बाजूनी असली म्हणजे आपलाच विजय होणार या भ्रामक समजुतीत दुर्योधन होता. त्यामुळेच द्रोणाचार्यांना त्याने सांगितले की आपले सैन्य अपर्याप्त म्हणजे किती पुरेशे आहे, किंबहुना गरजेपेक्षा जास्त आहे व ते निश्चित युद्ध जिंकतील अशा पद्धतीने दुर्योधनाला वाटत होतं. पण सैन्य जरी संख्येने जास्त असले तरी ते कोणत्या कारणासाठी युद्ध लढत होते, त्याची अधिष्ठान कोणतं होतं युद्धाचं तर धर्माप्रमाणे वागणाऱ्या पांडवांना जमीन न देण्याविषयी, तर पांडव मात्र आपल्या न्याय हक्काची जमीन मिळवण्यासाठीच. त्यामुळे सत्याची बाजू घेऊन लढणाऱ्या खूप नीतिधैर्य, उत्साह व नैसर्गिकरित्या उत्कृष्ट अशी शक्ती त्याच्यामध्ये असते. त्यामुळेच या युद्धामध्ये पांडवांचा जय झाला आणि त्याबरोबर भगवंत पांडवांच्या बरोबर होते. सध्याही जगामध्ये अनेक छोट्या राष्ट्रांनी मोठ्या राष्ट्रांना पराजित केलेले आहे, याचा आपल्याला लक्षात येतं. सूक्ष्म अभ्यास न करता केवळ दांभिकपणामुळे जास्त सैन्य आहेत म्हणून आपणच विजय होऊ अशा खोट्या आशेमध्ये दुर्योधन होता. आपण 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. त्या कोणत्या? शत्रू, कर्ज आणि रोग. पुन्हा एकदा सांगतो, शत्रू, कर्ज आणि रोग यांना कधीही माणसाने हलक्यात घेऊ नये. त्यांचा त्वरित सावधपणे नायनाट करावा, त्यांना समूळ नष्ट करायला पाहिजे. पण त्यासाठी काय पाहिजे आपल्याजवळ? सावधपणा, शूरत्व व धर्मनिष्ठा असण्याची गरज आहे. गर्वाने आंधळ्या झालेल्या दुर्योधनाला पांडवांची सेना कमी पराक्रमी भासली. वास्तविक पांडवांचा सेनापती भीम होता. आपण मागे बघितलंय की भीमाने अनेक पराक्रम केलेले आहेत. भर दरबारात मी दुःशासनाची मांडी फोडेन, दुर्योधनाचा नाश करून त्याच्या रक्ताने द्रौपदीचे केस धुईल व सर्व कौरवांचा नाश करीन अशी भीम प्रतिज्ञा भीमाने केली होती. तरीही भीमाच्या पराक्रमाकडे दुर्योधनाने दुर्लक्ष केले. म्हणजे शत्रुबोध त्याला व्यवस्थित घेता आलेला नाही व युद्धात आपण सहज पांडवांना पराजित करू असा भ्रम दुर्योधनाला झाला होता. म्हणून मोठ्या फुशारकीने तो गुरु द्रोणाचार्यांना म्हणाला, अशा पद्धतीने तो म्हणाला की आपण सहज जिंकू या युद्धामध्ये. मग आता याच्यातून काय शिकायचंय आपल्याला? तात्पर्य काय आहे? तर माणसाने कधीही गर्व करू नये, शत्रूला हलक्यात घेऊ नये, कोणावरही कोणताही अन्याय करू नये. संसार म्हणजे क्षणाक्षणाला बदलणारी स्थिती व सर्वात महत्वाचे म्हणजे धर्माचरण, वस्तुनिष्ठ अभ्यास व प्रत्येकाला न्यायाप्रमाणेच वागवणे. कोणाच्याही अधिकारावर अतिक्रमण व बळजबरी करू नये. रामायणामध्येही
रावण सर्वश्रेष्ठ होता, तथापि केवळ अहंकारामुळे त्याने स्त्रीच्या लालसेपोटी, अपमानाचा बदला घेण्याच्या सुडापोटी व अहंकाराने 14 चौकड्यांचे राज्य त्याचे नष्ट झालेले आहेत. वस्तुतः रामाने केवळ माकडांच्या सैन्याच्या मदतीने रावणाचा नाश केला. इतिहासाचा अभ्यास बारकाईने न करण्याचा परिणाम रावणाला भोगावा लागला. आता धर्माचे 10 लक्षणं आहेत, ती आपण बघणार आहोत. धृती, क्षमा, दमो, स्थेयं, शौचमिंद्रिय निग्रह, धीर्विद्या, सत्यम, क्रोधो, दशकम धर्म लक्षणम. याचा अर्थ संतोष, क्षमा, मनाचे दमन, चोरी न करणे, अंतर्बाह्य शुद्धता, इंद्रियांचा संयम, तत्व जिज्ञासू बुद्धी, आत्मज्ञान, सत्य व अक्रोध म्हणजे कोणावरही न रागावणे, ही धर्माची 10 लक्षणे आहेत. आता धर्म धर्म म्हणजे काय, तर त्याच्यातली ज्या धर्माच्या अनेक व्याख्या केल्या आहेत त्याच्यातली ही 10 लक्षणं आपण थोडेसे व्यवस्थित बघूया. वरीलपैकी एक सुद्धा लक्षण दुर्योधनामध्ये नव्हते. संतोष. संतोष होता का दुर्योधनामध्ये? अजिबात नव्हता. मिळालेल्या हस्तिनापूरच्या राज्यामध्ये राज्य करण्यातच तो समाधानी नव्हता. क्षमा. वास्तविक केवळ 5 गावे पांडवांनी त्याला मागितली होती, पण तीही तो पांडवांना देण्यास तयार झाला नाही. मयमहालामध्ये द्रौपदी दुर्योधनाला हसली, त्याने तिला क्षमा करायला पाहिजे होती, पण उलट तो सुडाने पेटून उठला. मनाचे दमन करून त्याने जर पांडवांना 5 गावं दिली असती तर हे युद्धच झालं नसतं. आता अंतर्बाह्य शुद्धता त्याच्या अंगी अजिबात नव्हती. अंतर्बाह्य शुद्धता त्याच्या अंगी अजिबात नव्हती आणि म्हणूनच कृष्ण शिष्टाईच्या वेळेस भगवान श्रीकृष्णाला तुरुंगात टाकण्याचा त्याने अयशस्वी प्रयत्न केला. इंद्रियांचा संयम दुर्योधनाकडे असता तर भर दरबारात द्रौपदी वस्त्रहरणाची दुर्बुद्धी त्याला झाली नसती. आणि आत्मज्ञान हा विषय चिंतनाचा आहे, तो दुर्योधनाकडून तर अजिबात अपेक्षित नव्हता. सत्य म्हणजे काय हे जर त्याला माहित असते तर त्याने धर्माप्रमाणे आपल्या भावांना त्यांच्या हक्काचा जमिनीचा वाटा दिला असता. दुर्योधन अतिशय रागीट होता. त्याने भर सभेमध्ये आपले काका विदुर यांचा घोर अपमान केला. दुर्योधनाची दहशत इतकी होती की द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस भर सभेमध्ये भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे घाबरून गप्प बसले. तेव्हाही त्यांनी दुर्योधनाला अजिबात विरोध केला नाही. धर्म एव हतो हंती धर्मो रक्षति रक्षतः तस्मात् धर्मो न हंतव्यो मानो धर्मो हतो वधिता. अर्थात नष्ट झालेला धर्म आपलाही नाश करतो आणि रक्षण केलेला धर्म आपले रक्षण करतो. साध गणित आहे. म्हणून धर्माप्रमाणे वागावे. मनुस्मृतीच्या 8व्या अध्यायातील श्लोक 15 मध्ये स्पष्ट म्हटले आहे, ऋषो हि भगवान धर्म. अर्थात धर्म हा इच्छित फळ देणारा असा भाग्यवान कल्पतरू अथवा कामधेनू आहे. आपल्याला कल्पना असेल की कल्पतरू अशी एक कल्पना आहे की स्वर्गामध्ये जो कल्पतरू आहे त्याच्या खाली जर आपण नुसतं बसलं आणि एखादी इच्छा जर आपण केली तर ती इच्छा आपली निश्चित पूर्ण होते. मग आता हे कुठलेही गुण दुर्योधनाकडे नव्हते हे आपण बघितलं. दुर्योधनाने आपल्या सैन्यातील महावीरांना भीष्माचार्यांचे रक्षण करण्याबद्दल आता 11व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की फक्त भीष्माचार्याचं रक्षण करा. त्याच्यासाठी कोणता श्लोक आहे? अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिता भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि.
आपण परत एकदा बघूया श्लोक. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिता भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. अर्थात दुर्योधन म्हणतो, सर्व व्यूहांच्या म्हणजे चक्रव्यूह हे एक उदाहरण झालं, प्रवेशद्वाराजवळ शिस्तबद्धपणे आपल्याला नेमून दिलेल्या, तो सरदारांना सांगतोय, नेमून दिलेल्या जागेवर आपण सर्वांनी सावधपणे काळजीपूर्वक भीष्म पितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे. दुर्योधनाने आपल्या सैन्यातील महावीरांना भीष्माचार्यांचे रक्षण करण्याविषयीच्या सूचना दिल्या, कारण भीष्माचार्य हे कौरव सेनेचे सेनापती होते आणि सेनापती सुरक्षित असले तरच सर्व सेनेचे धैर्य हे कायम राहू शकते, अविचल राहते. वास्तविक पाहता भीष्माचार्य हे सर्व कौरवांमध्ये ज्येष्ठ, श्रेष्ठ, पराक्रमी पितामह होते. महाभारत काळात स्वतः अविवाहित राहून त्यांनी लग्न नाही केलं. त्यांनी आपल्या वडिलांची खूप काळजी घेतली आणि वडिलांना सत्यवती मिळावी म्हणून त्यांनी प्रतिज्ञा घेतली, हे आपल्याला माहितीच आहे. मग शंतनू व सत्यवती पासून झालेल्या चित्रांगद व विचित्र वीर्य या सावत्र भावांसाठी त्यांनी आपले सर्व आयुष्य खर्ची घातले. काशी राजाने आपल्या 3 मुलींचे स्वयंवर रचले होते, तेव्हा स्वतः लग्न न करण्याची प्रतिज्ञा घेऊन सुद्धा ते स्वयंवराला हजर राहिले. बरं का, सभेतील सर्व राजांचा पराभव करून अंबा, अंबालिका, अंबिका या 3 बहिणींना त्यांनी आपल्या भावांसाठी जिंकून घेतले. केवळ कुरुवंशाचा विस्तार व्हावा हाच उदात्त हेतू त्यांचा होता. स्वयंवरानंतर अंबा, अंबालिका आणि अंबिका यांचे लग्न विचित्रवीर यांच्याशी लावण्याचा त्यांचा विचार होता. परंतु या तिघीपैकी जी ज्येष्ठ होती अंबा, ती अंबा भीष्माचार्यांना भेटली आणि ती म्हणाली की माझं शाल्व राजाशी प्रेम आहे, त्यामुळे थोरल्या अंबेला भीष्माचार्यांनी शाल्व राजाकडे पाठवलं. आता शाल्व राजांनी तिला ओळख सुद्धा दाखवली नाही, त्यामुळे थोरल्या अंबेला भीष्माचार्यांनी शाल्व राजाकडे पाठवल्यानंतर सुद्धा त्यांनी तिला ओळख न दाखवल्यामुळे त्याचं कारण असं होतं की भीष्माचार्यांनी शाल्व राजाचा अत्यंत दारुण असा पराभव त्या स्वयंवराच्या युद्धामध्ये केलेला होता. त्यामुळे त्यावेळच्या नीती नियमानुसार शाल्व राजाने अंबेला नाकारले, तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला आणि मग असहाय्य अंबा आपल्या वडिलांकडे म्हणजे काशी नरेशकडे गेली. परंतु मी तुझे स्वयंवर लावून दिले, तुला भीष्माचार्यांनी जिंकले आहे, मी माझे वडील ह्या नात्याने स्वयंवराचे कर्तव्य पूर्ण केले आहे, तू परत भीष्माचार्यांकडेच जा, कारण त्यांनी स्वयंवरात तुला जिंकलेले आहे. असहाय्य अंबा परत भीष्माचार्यांकडे गेली, पण त्यांनी तिला स्वीकारण्यास नकार दिला आणि एकदा नकार दिल्यानंतर तिचा क्रोध, राग, संताप अनावर झाला आणि ती भीष्माचार्यांना म्हणाली, आपण मला स्वयंवरात जिंकले, त्यामुळे आपण माझा संवार करणे व माझा स्वीकार करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण लग्न न करण्याची प्रतिज्ञा करूनही स्वयंवरात मला जिंकले, माझ्या 2 बहिणींचे लग्न आपल्या विचित्रवीर्य ह्या सावत्र भावाबरोबर लावले, पण माझेही लग्न विचित्रवीर्याबरोबर लावून द्या. तेव्हा भीष्माचार्य म्हणाले, तुझे प्रेम शाल्वराजाशी आहे हे तू मला स्पष्ट सांगितले, म्हणून मी तुझे लग्न विचित्रवीर्याबरोबर लावून देणार नाही. त्यामुळे चिडून अंबेने अशी प्रतिज्ञा केली की मी शिखंडी या नावाने तप करील, युद्धकला शिकेल व तुमचा वध करील. भीष्माचार्य म्हणाले, मी क्षत्रिय असल्याने फक्त क्षत्रियांशीच युद्ध करेल, तुझ्याशी मी युद्ध करणार नाही, तुझ्यावर बाण व शस्त्र अजिबात चालवणार नाही. या पद्धतीने
भीष्माचार्यांचं आणि ह्या अंबेचं बोलणं झालेलं आहे. पुढे याच अंबेने धनुर्विद्या शिकून पुढे शिखंडी या नावाने प्रसिद्ध झाली ती, आणि महाभारताच्या युद्धामध्ये पांडवांच्या बाजूने हीच अंबा उर्फ शिखंडी होती याची पूर्ण माहिती दुर्योधनास होती बरं का. त्यामुळे दुर्योधनाने इतर वीरांना भीष्माचार्यांचे रक्षण करण्यास सांगितले. या श्लोकाचा जो उद्देश आहे, मधितार्थ आहे, तो असा आहे की एवढे शूर पराक्रमी भीष्माचार्य असून सुद्धा त्यांनी इतरांना त्यांचं संरक्षण करा असं सांगितलं. त्याचं कारण शिखंडी होतं. तसेच युद्धात सेनापतीचे रक्षण केल्यानेच युद्ध जिंकता येते. वास्तविक भीष्म हे सर्वात वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध व तपवृद्ध होते. तथापि त्यांनी दुर्योधनाला स्पष्ट शब्दात सांगितले की पूर्वश्रमीची स्त्री असलेल्या शिखंडी या व्यक्तीशी मी लढणार नाही. तसेच हे महाराजा, माझ्याशी लढणाऱ्या कोणत्याही राजाला मी जिवंतही सोडणार नाही. पण कुंती पुत्र युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, माद्रीचे पुत्र यांना मी मारणार नाही. त्यामुळे धृतराष्ट्राला भीष्माचार्यांची काळजी वाटत होती आणि पांडव हे नेहमी धर्माप्रमाणेच वागत असल्याने भीष्माचार्यांचा ओढा हा शेवटपर्यंत पांडवांच्याच बाजूचा होता हे आपल्या लक्षामध्ये येत आहे. आता वरील प्रसंगावरून आपणच काय शिकायचंय, तर भीष्माचार्यांना कुरुवंशाचा अतिरेकी स्वाभिमान होता. त्यामुळे त्यांनी सावत्र भावाच्या सोयीकरता स्वयंवरामध्ये युद्ध केलेलं आहे. अंबेने प्रामाणिकपणे त्यांना शाल्वराजाच्या प्रेमाविषयी सांगितले. त्यामुळे त्यांनी होणाऱ्या परिणामाचा खोलवर विचार न करता अंबेचा स्वीकार केला नाही. तिच्या मनाची त्यांनी जाणीव ठेवली नाही. महाभारतामध्ये अनेक पात्रांनी वेगवेगळ्या प्रतिज्ञा केल्या आहेत, त्या आपण थोड्याशा बघूया बरं का. या प्रतिज्ञेच्या अतिरेकाने अनेक वाईट घटना महाभारतामध्ये घडल्या. पहिली घटना, यामध्ये भीष्माचे लग्न न करण्याची प्रतिज्ञा आपल्याला माहिती येते. कर्णाची नेहमीच दान करण्याची प्रतिज्ञा, कारण कर्णाला फुकटच दिलं होतं दुर्योधनाने, त्यामुळे त्यांनी ते दान करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली होती. युधिष्ठिराने कोणती प्रतिज्ञा केली? क्षत्रियांनी द्यूत खेळण्यास नाही म्हणायचे नाही, आणि म्हणून तो द्यूत खेळला आणि पुढे महाभारत घडलं. त्यानंतर दुर्योधनाने काय प्रतिज्ञा केली की सुईच्या टोकावर मावेल इतकीही जमीन मी पांडवांना देणार नाही, ही दुर्योधनाची प्रतिज्ञा. आणि भीमाची आपल्याला माहिती आहे, सर्व कौरवांना ठार करेन, ही भीमाची प्रतिज्ञा. त्यानंतर एक शाप अत्यंत महत्वाचा, तो म्हणजे गांधारीनी भगवान श्रीकृष्णाला दिलेला की ज्याप्रमाणे कौरव वंशाचा नाश झाला त्याप्रमाणे तुझ्या वधूवंशाचा सुद्धा नाश होईल. परिस्थितीनुसार व वेळेनुसार आपल्या प्रतिज्ञेमध्ये काहीशी शिथिलता ठेवण्याचे काम मात्र प्रत्यक्ष भगवंताने केलेले आहे. म्हणून आपल्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीचा हट्ट असता कामा नये. त्यावेळेस आपण ह्या सगळ्या घटना आठवल्या पाहिजेत. आणि प्रत्यक्ष भगवानाने सुद्धा प्रतिज्ञा केली होती. काय केली होती ते आपण बघूया. मी युद्धात कधीही शस्त्र हातात घेणार नाही, अशी प्रतिज्ञा भगवान श्रीकृष्णांनी केली होती. आणि त्याच वेळेस भीष्माचार्यांनी अशी प्रतिज्ञा केली की कुठल्याही परिस्थितीत मी भगवान श्रीकृष्णाला हातामध्ये शस्त्र धरायलाच लावील. आता ह्या दोघांच्याही प्रतिज्ञा, त्याची परिणिती काय झाली, तर युद्ध प्रसंगी अर्जुन व भीष्माचार्य समोरासमोर जेव्हा आले तेव्हा अर्जुनाला अचानक मोह निर्माण झाला व त्याने भीष्माचार्यावर शस्त्र चालवण्याचं नाकारलं. हे पाहून भगवंत अर्जुनावर अत्यंत संतप्त झाले आणि ते म्हणाले, तू नाही चालवत ना, मग मी चालवतो. आणि अशाप्रमाणे त्यांनी रथाचे चाक चक्र म्हणून हातात धरले. लगेच अर्जुन धावत भगवंताकडे गेला आणि अर्जुनाने त्यांना मी युद्धात शस्त्र धरणार नाही अशी प्रतिज्ञेची आठवण करून दिली बरं का.
त्यावेळेस आता भीष्माचार्य काय करतात त्यावेळेस, तर त्यावेळेस भीष्माचार्य गुडघे टेकून भगवान श्रीकृष्णाला शरण आले व ते म्हणाले, हे भगवंता, तुझ्या हाताने मरण येणे हे माझे भाग्य आहे, कारण तू प्रत्यक्ष भगवंतच आहे हे फक्त मीच जाणतो. शेवटी भगवंताने आपल्या प्रिय भक्तासाठी म्हणजेच अर्जुनासाठी आपल्या प्रतिज्ञेचा भंग केला व भीष्माचार्यांचाही कृष्णाने हातात शस्त्र धरायला लावेल ही प्रतिज्ञा भगवंतांनीच पूर्ण केली. तात्पर्य, मानवी जीवनामध्ये शक्यतो विचार न करता प्रतिज्ञा करू नये व स्वतःला व दुसऱ्याला अडचणीत अजिबात आणू नये. आता पुढच्या श्लोकामध्ये आपण बघणार आहोत की दुर्योधनास आनंद व्हावा म्हणून भीष्मांनी गर्जना करून शंख वाजवणे सुरुवात केलेली आहे. या श्लोकामध्ये काय श्लोक आहे तो, तस्य संजन्मयन् हर्षं कुरुरुद्धः पितामहः सिंहनादं विनोद्योश्चै शंखं दद्मौ प्रतापवान. अशा प्रकारे दुर्योधनाने द्रोणाचार्यांना सांगितलेले वचन ऐकून कौरवातील अत्यंत महापराक्रमी, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाला आनंद व्हावा म्हणून सुरुवातीला काय केलं, तर सिंहासारखी मोठी गर्जना करून शंख वाजवलेला आहे. कौरवांमध्ये अत्यंत पराक्रमी असलेले भीष्माचार्य होते. कौरवांचा प्रमुख राजा दुर्योधन होता. वास्तविक भीष्माचार्य व दुर्योधन यांचे रक्ताचे नाते नव्हते. आपण नीट समजून घेऊया. कारण भीष्माचार्य हे शंतनू व गंगेचे पुत्र आणि दुर्योधनाचे वडील धृतराष्ट्र होते. धृतराष्ट्राच्या वडिलांचे नाव जरी विचित्रवीर्य होते तरी त्यांचे खरे वडील हे व्यास मुनी होते. आपल्याला याची कल्पना आहे. आणि व्यास हे कोणाचे चिरंजीव, सत्यवतीचे चिरंजीव. दुर्योधन आणि भीष्माचार्य यांचे नाते जरी रक्ताचे नसले तरी दुर्योधनाचे सावत्र काका हे भीष्माचार्य होते. भीष्माचार्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी केल्यात आणि त्यांचा उद्देश फक्त एवढाच होता की कुरुवंश वाचवणे आणि सिंहासनाचं रक्षण करणे. या दोन गोष्टीसाठी त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी केल्या आहेत. आपण त्या बघूया. पहिली गोष्ट त्यांनी केली की सत्यवतीच्या आदेशाने स्वतःच काशीराजाच्या स्वयंवरामध्ये त्यांनी भाग घेतला व 3 राजकन्यांना जिंकून आणले. मात्र त्यांच्याशी विवाह न करता सावत्र भाऊ विचित्रवीर्याला 2 राजकन्यांचे लग्न लावून दिले. दुसरी गोष्ट भीष्माचार्यांकडून जी झालेली आहे ती अशी की गांधार नरेश सुबल यांची कन्या गांधारी हिचा विवाह बळजबरीने आंधळ्या धृतराष्ट्राशी लावला त्यांनी, भीष्माचार्यांनी. जेव्हा आपला पती धृतराष्ट्र हा आंधळा आहे असे गांधारीला समजले तेव्हा तिने स्वतःच्या डोळ्याला पट्टी बांधून आंधळेपण स्वीकारले. भीष्माचार्याच्या या कृतीमुळेच गांधार राजपुत्र शकुनी मामा याने कौरव कुलाचा नाश करण्याचे ठरवून महाभारत घडवण्यास या शकुनी मामाने खूप हातभार लावलेला आहे. एकदा युद्धाच्या वेळेस भगवान आणि शकुनी मामा यांचा संवाद आहे बरं का. त्याच्यामध्ये म्हणतात एवढी शिष्टाई करण्यापेक्षा आपण एकच द्यूताचा डाव खेळू आणि त्या द्यूताचा डाव खेळल्यानंतर जो जिंकेल त्याच्या म्हणण्याप्रमाणे होईल. म्हणजे कृष्ण जिंकला तर कृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे आणि शकुनी मामा जिंकला तर शकुनी मामाच्या जिंकण्याप्रमाणे. त्यावेळेस भगवंत अत्यंत हसून, त्यांचं हास्य म्हणजे त्यावेळेस छद्मी हास्य होतं, ते म्हणाले की तू डाव कोणताही टाक रे, जिंकणार मीच. कारण ते प्रत्यक्ष भगवंत होते. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या वागण्यामध्ये समोरच्या माणसांनी आपल्याला कितीही वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी आपण आपल्या मनामध्ये ही पक्की खुणगाठ बांधायची की मी सत्याच्या बाजूने चालतो,
तू काहीही खेळ रे, जय तर माझाच होणार, मी जीवनामध्ये यशस्वीच होणार, असा जेव्हा आत्मविश्वास माणसाला लाभतो त्यावेळेस त्याचं कल्याण होतं. बरं, आता द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस द्रौपदी आकांत करत होती. कौरव अधर्माने वागत आहेत. सभेत सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ शूर असे भीष्माचार्य गप्प बसले. त्यांनी कोणताही विरोध दुर्योधनाला केला नाही. केवळ अर्थस्य पुरुषो दासः असे वचन बोलून ते गप्प बसले. त्यामुळे इतर ज्येष्ठ कृपाचार्य द्रोणाचार्य हेही गप्प झाले. त्यामुळे द्रौपदी वस्त्रहरण झालेले आहे व महाभारत घडले. भीष्माचार्यांची आता ते खूप मोठे आहेत, परंतु चूक आहे ती चूक आहे. आणि ती सर्वात मोठी चूक ती अशी की त्यांनी युधिष्ठिराला असे सांगितले की माझा मृत्यू कशाने होईल, कारण संपूर्ण कौरव सेनेमध्ये त्यांना हरवणारा आणि पांडव सेनेमध्ये सुद्धा त्यांना हरवणारा एकही योद्धा नव्हता. त्यामुळे त्यांनी युधिष्ठिराला बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की अरे युधिष्ठिरा, तू एक गोष्ट लक्षात ठेव. त्यांनी स्वतःहून सांगितलं युधिष्ठिराला की माझ्या समोर जर पूर्वाश्रमीची अंबा म्हणजे शिखंडी आला तर मी त्याच्याशी युद्ध करणार नाही व माझे शस्त्र मी खाली ठेवीन. थोडक्यात स्वतःच्या वधाचाच मार्ग त्यांनी युधिष्ठिराला सांगितला व स्वतःचा नाश त्यांनी ओढून घेतला. आता ही त्यांची चूक होती का नाविलाजाने त्यांनी सांगितलं, हा विषय वेगळा आहे. थोडक्यात माणसाने कोणतीही कृती करताना परिणामाचा साधक बाधक विचार नेहमी करावा. कोणाच्या आज्ञेचे पालन कसे करावे, किती करावे, याचा विवेकपूर्ण अभ्यास करून जीवनामध्ये निर्णय घ्यावेत. धर्माचा योग्य अर्थ काढून तरतम भावाने वागावे. स्वतःची विशेष काळजी न करता आपले मत स्पष्टपणे मांडावे, गप्प बसू नये. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भावभावनांचा बारकाईने विचार करावा. तसंच कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे यासाठी नेहमी गुरुजनांचा सल्ला घ्यावा, मोठ्या माणसांचा सल्ला घ्यावा. अन्यथा मोठ्यांच्या चुकीच्या निर्णयाने अनेक पिढ्यांना त्रास सहन करावा लागतो. म्हणून इतिहासाचाही सखोल अभ्यास करणं हे आणि त्याप्रमाणे आपण वर्तमान काळामध्ये जगणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. भीष्माचार्यांनी केवळ दुर्योधनाला आनंद व्हावा म्हणून सिंहनाद केला. म्हणजे युद्धाला सुरुवात करण्यासाठी त्यांनी सिंहासारखी गर्जना केली. आपल्याला हे माहिती आहे की सिंह हा जंगलाचा राजा, त्याची गर्जना सुमारे 8 किलोमीटर परिसरामध्ये घुमते. त्याचे वर्चस्व प्रस्थापित करणे, शत्रूला दहशत बसवणे व नेहमी मी युद्धास तयार आहे हे दाखवून देणे यासाठी सिंह डरकाळी फोडत असतो. म्हणून भीष्माचार्यांनी सिंहासारखी गर्जना केली. त्यामुळे पांडव सेना गर्वगळीत झाली व कौरव सेनेला युद्धामध्ये लढण्यास ती तयार झाली. आणि तो सेनापती असल्यामुळे त्यांचं पहिला गर्जना करणं हे त्यांचं कर्तव्य होतं. आता प्राचीन काळामध्ये युद्धाचे नियम अत्यंत कडक होते. प्रथम सेनापतीने शंख फुंकायचा, त्यानंतर सैन्यातील इतरांनी शंख वाजवायचे, नंतर इतर सर्व वाद्ये वाजल्यानंतर प्रत्यक्ष युद्धास सुरुवात होत असे. महाभारतातील युद्धात हे सर्व नियम भीष्माचार्यांनीच ठरवले होते बरं का. त्याप्रमाणे त्यांनी प्रथमतः स्वतःचा शंख वाजवला. आता आपण शंख कसे तयार होतात याची प्राथमिक माहिती अगदी थोडक्यात बघणार आहोत. तर सर्व शंख हे समुद्रामध्येच तयार होतात. समुद्रजीव मॉलस्क किंवा मौलास किंवा मोलस या नावाने समुद्र जीवापासून शंख तयार होत असतात. शत्रूपासून स्वतःचे संरक्षण व्हावे म्हणून कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे आपल्या भाषेमधला चुना यापासून शंख तयार होतात. समुद्रामध्ये शंखाच्या सुमारे 60,000 प्रजाती सापडतात. मॉलस्कच्या शरीरातील वेगवेगळ्या केमिकल्समुळे शंखाचे विविध रंग असतात.
काही शंख बाहेरील बाजूस मऊ असतात, आत मात्र त्यांचा पृष्ठभाग हा खडबडीत असतो, कठीण असतो. समुद्र जीवांचे आयुष्य संपल्यानंतर तो शंख मोकळा राहतो व पाण्यावर तरंगतो. आपल्या सनातन परंपरेमध्ये शंखाचे विविध प्रकार आहेत. बरं, कोणते कोणते शंख आहेत? कामधेनू शंख, गणेश शंख, अन्नपूर्णा शंख, मोती शंख, विष्णू शंख, ऐरावत शंख, पौंड्र शंख, मणिपुष्पक शंख, देवदत्त शंख, दक्षिणावर्ती शंख इत्यादी अनेक शंखांचे प्रकार आहेत. शंखांचे अनेक उपयोग आहेत. शंख वाजवण्यासाठी माणसाला प्रचंड शक्ती लागते. आपल्या फुफ्फुसाची क्षमता सुजान माणसाला समजते की कशा पद्धतीने किती वेळ तो शंख वाजवलेला आहे, त्या आवाजाची इंटेन्सिटी किती आहे, याच्यावरून त्या माणसाच्या छातीची कार्यक्षमता सुजान माणसाला सहज ओळखू येते. आपल्या फुफ्फुसामध्ये आपल्याला कल्पना असेलच, सुमारे 30 लाख हवेच्या छोट्या छोट्या पिशव्या असतात. आपण ग्रामीण भाषेत बोलायचं ठरलं तर सोप्या भाषेत मधाच्या जशा छोट्या 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 पिशव्या असतात त्याप्रमाणे माणूस श्वसनाचे व्यायाम करीत नसला तर त्यातील अत्यंत कमी म्हणजे 30 ते 40% वापर त्या हवेतील पिशव्यांचा होतो. पर्यायाने काय होतं की शरीरातील कमी शरीराला आपल्या रक्ताला प्राणवायूचा पुरवठा कमी होतो आणि रक्ताच्या शुद्धतेचे प्रमाण जे आहे ते कमी होते. पर्यायाने माणसाची कार्यक्षमता कमी होते. केवळ दिवसातून 1 ते 2 वेळेस शंख नियमितपणे वाजवल्यास प्राणशक्ती वाढते. आपली प्राणशक्ती जर वाढवायची असेल, आपल्याला दीर्घायुषी व्हायचं असेल तर आपण श्वसनाचा व्यायाम करावा आणि त्यासाठी शंख वाजवणं हे अत्यंत उपयोगी असं साधन समजलं जातं. शंख भस्माचाही विशिष्ट रोगामध्ये उपयोग होतो. शंखामध्ये पाणी ठेवून 24 तासाने जर ते पाणी घेतलं तर आपल्या शरीरातील कॅल्शियमचे प्रमाणही किंचित वाढते असं म्हणतात. अजून शंखाचा काय उपयोग आहे? भक्त प्रल्हादाला भगवंताने तो 5 वर्षाचा असताना त्याला दर्शन दिले होते बरं का. तेव्हा परमेश्वराची स्तुती कशी करावी ते त्या बालकाला, 5 वर्षाच्या बालकाला कसं समजणार हो, हे प्रल्हादाला समजेना. तेव्हा भगवंताने फक्त आपला शंख त्याच्या गालाला लावला. लगेचच प्रल्हादाने भगवंताची यथायोग्य स्तुती केलेली आहे आणि नवविधा भक्ती तिथून निर्माण झालेली आहे. हाही एक शंखाचा महिमा आहे. देवघरामध्ये घंटा आणि शंखाचे विशेष महत्व आहे. आरतीच्या अगोदर शंख वाजवण्याची प्रथा आहे. त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हे मात्र निश्चित. आरतीनंतर शंखातील पाणी शरीरावर शिंपडण्याची प्रथा आहे. विशेषतः दत्त देवस्थान जे आहे त्या ठिकाणी ही प्रथा पाळली जाते. कोल्हापूरला सुद्धा पाळली जाते की ते जे पाणी आहे ते आपण आपल्या अंगावर घ्यावं आणि त्यामुळे काय होतं तर आपले जी वायुस्पंदनं आहेत, प्रत्येकाच्या अंगातून वायूचं स्पंदन होत असतात आणि ते वायू म्हणजे कोणते आहेत आपल्याला माहिती आहे, प्राण, अपान, व्यान, उदान, समान. हे वायू शुद्धीकरणाचं काम या शंखाच्या पाण्याने आणि देवाच्या कृपेने होतं. आता भारतीय सनातन धर्मामध्ये प्रत्येक वस्तूचे व प्रत्येक गोष्टीचे व प्रत्येक कृतीचा एक विशिष्ट अर्थ आहे. फक्त आपण श्रद्धायुक्त अंतःकरणाने तसेच त्याचा उद्देश व अर्थ समजावून घेणे व तो अर्थ सर्वांना समजावून सांगणे हे ज्येष्ठांचे कर्तव्य आहे. असं का करतो असे नातू विचारतात. नात विचारते तुम्ही असं का करता? मग त्यामागचं शास्त्रीय कारण आपण प्रयत्न करून शोधण्याचा प्रयत्न निश्चित केला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण काटेकोरपणे अभ्यास केल्यास आपले सर्व जीवन व जगाचेही कल्याण होईल यात अजिबात शंका नाही. त्याचं एक उदाहरण आहे. ते उदाहरण असं आहे की शिला सप्तमी म्हणून हा एक मुहूर्त येतो पंचांगामध्ये आहे तो. तर त्या शिला सप्तमीला
आपण जाणीवपूर्वक शिळं खावं असं शास्त्र आहे. कारण त्याच एक दिवशी आपल्या शरीरामध्ये असे काही पाचक रस आदरतात की आपण शिळं अन्न पचवू शकतो. अन्यतः 48 मिनिटाच्या आतमध्ये तयार झालेलं जे अन्न आहे ते आपण जर घेतलं तर आपल्याला कुठलाही रोग होत नाही. त्याला अपवाद आहे नोकरी किंवा आपण जे दुपारी डबे घेऊन जातात किंवा विद्यार्थी जे डबे घेऊन जातात तो त्याला अपवाद आहे. परंतु शक्यतो तव्यावरचं ताटावर ही पद्धत काही ठिकाणी आहे, तर ती पद्धत अत्यंत उपयोगी पडते. आता आपण युद्ध सुरू होण्या अगोदर पूर्वी कोणते वाद्य वाजवण्यात येत होते हे आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत. केवळ शंख वाजवून युद्ध सुरू होत नव्हते. मग त्यासाठी काय होतं ते ह्या 13व्या श्लोकामध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे. ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानकगो मुखाः सहसैभ्यासहन्नन्त्यस् सशब्दस्तुमुलोऽभवत्. पुन्हा एकदा. ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानकगो मुखः सहसैव्याभ्यहन्यन्तस् सशब्दस्तुमुलोऽभवत्. अर्थात त्यानंतर युद्धामध्ये शंख, नगारे, ढोल, मृदंग, शिंगे इत्यादी वाद्ये एकदम वाजू लागली व त्यांचा प्रचंड आवाज झाला. आपल्याला माहिती असेल की सापाला जर एखाद्या बिळामध्ये जाण्याचा प्रयत्न करत असेल तर चिमण्या झालं, साळुंक्या झालं, ह्या एकत्रित येतात आणि अत्यंत कलबला करतात त्याच्या भोवती आणि त्यामुळे त्या सापाला काहीही सुचत नाही आणि तो सपशेल माघार घेतो. त्यानंतर ओरडणे, रागावणे, प्रेमाने बोलणे हे सगळे आवाज आहेत आणि त्या आवाजाने मनुष्याच्या मनावर योग्य परिणाम किंवा विपरीत परिणाम होतो. म्हणूनच त्या आवाजाचा आपण योग्य प्रकारे वापर योग्य ठिकाणी केलाच पाहिजे. मग आता यामध्ये शंख आपण बघितला, नगारे आपण बघणार आहोत. आपली भारतीय परंपरा जगातील सर्व परंपरेपेक्षा अतिशय श्रेष्ठ आहे हे विसरता कामा नये बरं का. शत्रूला नष्ट करण्याकरता त्याला जागृत करून त्याचा वध करायचा आहे. अचानक हल्ला करून नव्हे, तर त्याला जागृत करायचं. चाल उठ, आता मी तुला मारणार आहे कारण मी धर्मयुद्ध खेळत आहे. त्याचा वध करणे हा युद्धशास्त्राचा प्रमुख नियम आहे. अजून घोडेस्वाराने घोडेस्वाराशीच लढावे. रथावर बसलेल्याने रथावरीलच विरोधी पक्षात बसलेल्या व्यक्तीशी लढावे. पायदळाने पायदळावाल्याशीच लढावे. रात्री युद्ध करायचे नाही. प्रार्थना करत असताना युद्ध करायचे नाही. जेवण करताना युद्ध करायचे नाही. कोणी प्रार्थना जर करत असेल तर त्याच्यावर आघात करायचा नाही. देवपूजा जर कोणी करत असेल तर त्यावर आघात करायचा नाही. इत्यादी अनेक वेळेस शत्रू पक्षावर हल्ला करू नये असे अनेक नियम पूर्वी युद्धामध्ये अत्यंत काटेकोरपणे पाळले जात असत बरं का. व जो हे नियम पाळणार नाही त्याला कठोर शिक्षा मिळत असे. त्याचे ज्वलंत उदाहरण आपण मागे बघितलं ते म्हणजे अश्वत्थामा. अश्वत्थाम्याने रात्री सोबती द्रौपदी पुत्रांना, पाचही पुत्रांना ठार केले. त्यानंतर त्या पांडव सेनेच्या सर्व तंबूला त्यांनी आग लावून टाकली अश्वत्थामानी. आणि त्याला आपण मागे बघितलंय की द्रोणाचार्यांच्या सहकार्याने त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे चिडून प्रत्यक्ष भगवंतांनी त्याला शाप दिलेला आहे की तुझ्या कपाळावर जो मणी आहे
तो मणी त्यांनी युद्धामध्ये काढून घेतला. ते आपण बघितलं की तो द्रौपदीला दिला, द्रौपदीने नंतर तो युधिष्ठिराला दिला. तो जो मणी होता, तर तो मणी निघाल्यामुळे त्या ठिकाणी त्याच्या कपाळाला, अश्वत्थाम्याला जखम झाली. त्यावेळेस भगवंतांनी त्याला शाप दिला की तुझ्या कपाळावर कधीही न भरून येणारी जखम होईल व तुला जंगलातच वणवण फिरावे लागेल. याप्रमाणे अश्वत्थामा चिरंजीव असला तरी तो कधीही समाधानी राहिलेला नाही. अजूनही म्हणतात, आपल्याला आपण बघितलंय की अजूनही तो दारोदारी तेल मागत हिंडत असतो. तात्पर्य असं आहे की धर्मयुद्ध धर्माप्रमाणेच करावं लागतं. अर्थात त्याला अपवाद काही ठिकाणी आहेत, ते आपण बघणार आहोत, ते मी आता आपल्याला सांगतो. धर्माप्रमाणे युद्ध करायचं हे जरी खरं असलं तरी समोरचा माणूस हा जर अधर्मानेच वागत असेल तर त्याच्याशी थोड्याशा अधर्माने युद्ध करायला हरकत नाही, याची सुद्धा परवानगी आपल्याला दिलेली आहे. कशावरून? तर वास्तविकरित्या गदायुद्ध खेळताना कमरेच्या खाली वार करायचा नसतो, हा नियम आहे. परंतु शेवटी भीमाने दुर्योधनाचा वध करताना त्याच्या कमरेखालीच वार केलेला आहे. तेवढं चालतं. तेवढं चालतं म्हणजे किती चालतं? तर जसं भाजीमध्ये थोडंसं मीठ असतं, तेवढं अधर्म चालतो नव्हे, तेवढा करावाच लागतो, अन्यथा आपल्याला 100% यश मिळत नाही. नाहीतर मग त्याचा जड भरत होतो. जड भरत म्हणजे काय? अति सात्विक गुण. तुम्ही आम्ही प्रापंचिक माणसं आहोत, त्यामुळे म्हणून आपण पापक्षालनार्थ मी जर ठरवलं की मला आता पापी व्हायचंच नाही, हे कदापि शक्य होणार नाही. कळत न कळत माझ्याकडून काही पाप होतीलच, आणि मग त्या पापाचं मी प्रायश्चित्त घेऊन जास्तीत जास्त चांगलं वागायचं आहे. मग आता यासाठी आचार्य चाणक्यांनी सांगितलेलं आहे बरं का, खूप छान सांगितलं त्यांनी. भ्रष्टाचाराबद्दल बोलताना आचार्य चाणक्य असं म्हणतात की मधमाशीनी मध खावा, पण किती खावा? तर तिच्या सोंडेमध्ये जेवढा मध मावेल, तिची सोंड किती असती, मधमाशी केवढी, तिची सोंड केवढी, तेवढा मध तिला खायला परवानगी आहे. त्याच्यापेक्षा जास्त मध तिला खाता येणार नाही. तात्पर्य असं आहे की हा संसार करत असताना, प्रतिज्ञा करताना आपण बराच विचार केला पाहिजे आणि विवेकाने आपण वागलं पाहिजे. आणि कधीही हे विसरता कामा नये की थोडंसं पाप कळत नकळत माझ्याकडून होणार आहे. आता पाप होणं आणि ते जाणीवपूर्वक करणं आणि त्याचं प्रमाण जे आहे ते खूप ठेवणं, हे मात्र चूक आहे. त्यामुळे संपूर्ण धर्माचं सार आपण बऱ्याच वेळेस बघतो आणि हे वारंवार ऐकावं लागतं. काय सार आहे धर्माचं? परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. म्हणून सकाळी उठल्याबरोबर आज मी कोणावर उपकार करणार आहे, मनानी, वस्तूनी, अशा पद्धतीने मी माझ्या सेवा कोणाची करू शकणार आहे, असा विचार करावा आणि परोपकार करत आपलं जीवन आपण घालवणं हे आपलं कर्तव्य आहे. आता आपण शंखाची माहिती घेतली, आता इतर वाद्यांची थोडक्यात माहिती घेऊ. त्याच्यामध्ये नगारे आहेत. तर नागरी आणि जंगली जनावरांचे जे कातडं आहे, ते कातडं कमावून त्याच्या साह्याने नगारे बनवतात. पूर्वी राज्याच्या प्रवेशद्वारावर ढोल नगारे नियमितपणे वाजत असत. त्याच्या विशिष्ट आवाजावर ते कशासाठी वाजत आहेत हे जाणकार माणसांना त्वरित समजत असे. त्याच्यासाठी थोडीशी ज्ञान आपल्याला असणं हे गरजेचं आहे. आता मृदुंग हे दोन्ही बाजूनी वाजणारे वाद्य आहे. परमेश्वराचे भजनाचे वेळेस, कीर्तनाचे वेळेस, पायी दिंडीमध्ये चालताना, तसेच युद्धातही मृदुंग वाजवत असत. ध्वनीच्या कंपनाने, हाताच्या हालचालीवरून, तालाप्रमाणे कोणते वाद्य कोणत्या वेळेस वाजवावे याचेही अचूक नियम आपल्या सनातन धर्मामध्ये दिलेले आहेत. विशेषतः सामवेदामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. आता शिंगे बघू आपण. शिंगे म्हणजे मृत जनावरांच्या शिंगापासून
हे वाद्य तयार करत असत. हळूहळू होणारा आवाज एकदम मोठा शिंगामुळेच होतो. अशा पद्धतीने मानवी विविध भावभावनांचा, कृतींचा, एक एक शब्दाचा गहन अर्थ आहे. भावभावनांचा, कृतींचा, कर्तव्याचा व वर्तणुकीचा सूक्ष्मपणे विचार करणारी आपली भारतीय संस्कृती आहे. यासाठी आमचे गुरु आम्हाला नेहमी एक उदाहरण देतात. ते म्हणतात, हे बघा, माझ्या उंजळीमध्ये सर्व प्रकारचे पदार्थ आहेत. माझ्या उंजळीमध्ये सोनं आहे, माझ्या उंजळीमध्ये माती आहे, माझ्या उंजळीमध्ये तांब आहे, पितळ आहे. आणि मी काय करणार आहे? मी हे तुमच्याकडे शब्द रूपाने टाकणार आहे, तुमच्या समोर टाकणार आहे. त्याच्यातून तुम्हाला काय घ्यायचं आहे ते तुम्ही ठरवायचंय. सार आणि असार हे नेहमी आपण लक्षात ठेवायचं की याच्यातलं काय महत्वाचं आहे ते घ्यायचं आणि आपलं जीवन यशस्वी करायचं आहे. जे जे आपण पोथी, पुराण किंवा गीता याचा अभ्यास करतो त्यावेळेस आपलं मन हे इतकं जागृत आपण ठेवलं पाहिजे की याच्यातलं मला काय घ्यायचंय, याच्यातलं मला काय सोडायचंय, हे थोडंसं राहू द्या, हे अजिबात नको, ही नुसती कथा आहे, कथा नको, नेमका त्याच्यातला गर्भित अर्थ करून माझं जीवन मी कसं यशस्वी करेन याचा आपला मूळ जर विषय असेल तर आपल्याला कशाचीही अडचण असण्याचं कारण नाही. नव्हे आपण सुद्धा ह्या सर्व सनातन धर्माचा अभ्यास करण्याचा मूळ उद्देश हाच आहे. काय आहे उद्देश? गतम न शोचती पंडितः, की मागे जे होऊन गेलं त्याच्याबद्दलचा विचार न करता मी पूर्ण वर्तमान काळामध्ये जगण्याचं, व्यवस्थितरित्या जगण्याचं, धर्माप्रमाणे जगण्याचं माझं कर्तव्य आहे हे कधीही न विसरता सावधपणे तुम्ही आम्ही सगळेजण जगूया आणि सारखा अभ्यास करूया, विचार करूया, चिंतन करूया आणि कधी कधी एकांतवास सुद्धा घेऊया. हरिओम तत्सत. आपण प्रार्थना घेऊया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. हरिओम तत्सत. इदन्न मम तत्सत. कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम शांति शांति शांति. रामकृष्ण हरी.